तर नमस्कार पब्लिक, जय महाराष्ट्र. कसे आहात सगळे? यूट्यूब चॅनलच्या माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तुम्हाला सांगतो, आपण आज आलो आहेत बहिरीनाथ डोंगर या ठिकाणी. या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, या डोंगराचं आणि माझं नातं फार जुनं आहे. 3.5-4 वर्ष झालं मी इकडे प्रॅक्टिसला येत होतो. आता कंपनीच्या जॉबमुळे जरा जमत नाही, पण जेव्हा जेव्हा सुट्टी असते, जेव्हा जेव्हा वेळ भेटतो तेव्हा मी इकडे प्रॅक्टिसला येत असतो आणि अभिनयाची प्रॅक्टिस करत असतो. माझ्या ॲक्टिंगमध्ये बऱ्यापैकी इम्प्रूव्हमेंट झाली या जागेमुळे. तुम्हाला सांगतो, ही जागेचं वैशिष्ट्य काय, इथे या जागेवर सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहिरीनाथ महादेवांचा अवतार आहेच. त्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे दुर्मिळ पक्षी पाहायला भेटतात आपल्याला, नीलमणी वगैरे, फुरशी जातीचे विषारी साप पण आहेत इथे आणि वन्यजीव पण आहेत. आणि सरळ असं वरती गेलं का नाही चालत चालत आय थिंक 2 किलोमीटर अंतरावर असा मोकळा स्पेस आहे, जिथे डिस्टर्ब करायला कोणी नसतं. तुम्ही अभिनयाची याची प्रॅक्टिस करू शकता. काही पोरं असे रनिंगला येतात, वरती पहाटेचे येतात, संध्याकाळचे येतात. बऱ्यापैकी खूप छान ठिकाण आहे. हा व्लॉग 2 टप्प्यात होणार आहे. हा आपला पहिला टप्पा चालला आहे. सेकंड टप्पा पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला वरचं सगळं दाखवतो कसं काय. सध्या तुम्हाला हे दाखवतो की ते फुरशी जातीचे विषारी साप म्हणजे काय, ते फुरशी जातीचे साप काय असतात हे दाखवतो. बॅक कॅमेरा चालू करतो 1 मिनिट. तर मित्रांनो, हे बघा, हे असतात फुरशी जातीचे विषारी साप. हे दिसायला असे दगडासारखेच असतात, त्यांचा कलर त्यामुळे ओळखीत येत नाही दगडावर जरी असले तरी. आणि हे अशा प्रकारचे पक्षी, वेगवेगळे दुर्मिळ पक्षी इथे या डोंगरावर. आता आपण चाललो आहोत वरती. तर जायचं का वरती? चला दाखवतो कसं काय आहे सगळं. पहिला व्लॉग आहे. खरं तर व्लॉग म्हणतात का व्लॉग म्हणतात तेच माहिती नाही मला. व्लॉग म्हणतात म्हणजे इथून सुरुवात आहे, पण खूप इंटरेस्टिंग असणार आणि इफेक्टिव्ह आहे. स्वतः सुरजा कापरे ब्लॉग बनवतोय भाई, विषय तर असणारच. आणि इथे यायचं म्हटलं की नाही म्हटलं तरी पाण्याच्या 3 ते 4 वाटल्या तर लागतातच, कारण भरपूर दूर आहे आणि वरती पाणी वगैरे काय नसते. तुम्हाला पाणी घेऊन जायचं, प्यायचं, डबा टिफिन वगैरे सगळं घरून घेऊन जायचं असते. वरती काय हॉटेल वगैरे काय नाही, सगळं जुन्या काळातील तुम्हाला दाखवतो कसं असतं. आणि फायनली आपण थोडंसं वरती आलो आहे. अजून भरपूर जायचं आपल्याला. ते दिसतंय का तिकडे? हा एक, पलीकडे 2, त्याच्या पण थोडंसं पुढे जायचं आहे. ते दुसऱ्या टप्प्यामध्ये दिसणार आहे पार्ट 2 मध्ये. सध्या थोडंसं इकडे वरती जाऊ. आणि हे जो मागं दिसतं ना, सगळा MIDC एरिया आहे, लोणंद MIDC एरिया आपला. आणि इथपर्यंत आलोय आपण. मला सांगतो, ते MIDC एरिया तिकडे खाली दिसतोय का, आणि तिकडे लोणंद, इकडे माझं गाव बावकुलवाडी, लोणंद, सातारा. आणि नवीन कंपनी होती इकडे. अजून आपल्याला वरती जायचं, इकडे पुढं आपल्याला. अजून हा जो दिसतो ना 2 नंबरचा डोंगर, तिथं जायचं. त्या सपाटीवर जायचं आपल्याला. तिथं बहिरीनाथचं मंदिर आहे, तिथं जाऊन आपण दर्शन घेऊ मस्तपैकी. पण ते दुसऱ्या पार्टमध्ये, लवकरच पार्ट येईल दुसरा. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा. थँक्यू सो मच. लव यू. जय महाराष्ट्र.